कोपरगावातील चोरी प्रकरणातील कोयता गँगचा पर्दाफाश, सिन्नर पोलिसांची धडकेबाज कारवाई। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरासह सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या चोरींच्या घटनांचा अखेर उलगडा झाला असून सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या टोळीने शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, ट्रॅक्टर ट्रॉली तसेच शहरातून एक बुलेट मोटरसायकल चोरी केल्याच्या तपासात समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील निवारा परिसरात दिनांक 6 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास मोटरसायकल चोरीची घटना घडली होती। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, ज्यामध्ये तोंड बांधून 3 संशयित इसम हातात कोयते घेऊन मोटरसायकल चोरी करून नेत असल्याचे दिसून आले होते। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सिन्नर पोलिसांनी तपास करत सापळा रचून संशयित आरोपी निलेश दत्तू सोनवणे वय 34 राहणार ब्राह्मणवाडा तालुका निफाड, रवींद्र प्रभाकर धोकरट वय 27, राहुल विलास गायकवाड वय 23 राहणार सोमठाणे तालुका सिन्नर यांना अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी सिन्नर परिसरात शेतातील इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची तसेच कोपरगाव शहरातील निवारा परिसरातून बुलेट मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। तपासादरम्यान आरोपीकडून अंदाजे 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली, इलेक्ट्रिक मोटारी, मोटर मशीन, मोटरसायकल व रोख रकमेचा समावेश आहे। या गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सिन्नर पोलीस घेत आहे। दरम्यान आज आरोपींना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून निवारा येथील चोरीच्या घटनाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे। सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे कोपरगाव व सिन्नर परिसरातील नागरिकांकडून सिन्नर पोलिसांचे कौतुक केले जात आहे। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव।